नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पहिला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जात आहे आणि नाशिकमधला हा पहिला उमेदवारी अर्ज आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं उमेदवार जे आहेत ते आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेत. आपण उमेदवाराशी संवाद साधूया. ताई, आज आपला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. शिवसेनेचं एक तत्त्व आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच तत्त्वाला पुढे नेण्यासाठी आणि माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मी वयाच्या 21व्या वर्षी शिवसैनिक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरुणांना आता राजकारणात संधी दिली जाते. तू देखील 21 वर्षाचे असल्याचं सांगितलं आहे. काय वाटतं? नवीन पिढी नवीन विचारांनी बाळासाहेबांचा आदर्श समोर ठेवून पुढे समाजकारण चालू ठेवेल असं मला वाटतं. नक्कीच भाऊ, खरं तर शिवसेनेमध्ये मोठी फूट जी आहे ती 2 दिवसात आपल्याला पडताना पाहायला मिळते. अशा काळात तरुण जे आहेत ते पुढे येत आहेत. आता खरं तर 2-3 दिवसामध्ये जे फुटीचं राजकारण झालं हे अख्ख्या नाशिककर जनतेला कळालं आहे की कशासाठी फुटीचं राजकारण चालू आहे. खरं तर मी प्रभाग 14 मधून पक्षाकडून ही अपेक्षा व्यक्त केलीच आहे आणि नक्कीच एक युवती म्हणून 21 वर्षाची मुलगी ह्या राजकारणात समाजकारणात पुढे येते म्हणून नक्कीच तिला पक्षसुद्धा ह्या प्रभागातून तिकीट देणारच आहे आणि देईलच असं मी सगळ्या पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज पहिला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जात आहे आणि अवघ्या 21 वर्षाच्या उमेदवाराकडनं हा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जात आहे. त्यामुळे आता तरुण देखील राजकारणात पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.